नाशिक रोड येथील आगर टाकळी भागात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बिघडत चालली असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। या भागातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे याकरता परिसरातील रहिवाशांनी गुरुवारी 16 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता उपनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना निवेदन दिले। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आगर टाकळी परिसरातील वैदुवाडी भागात काही व्यक्तींकडून अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तसेच अंमली पदार्थांची विक्री यांसारखे बेकायदेशीर व्यवसायांचा समावेश आहे। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या भागातील परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे। या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची आणि रात्री गस्त वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार मयूर पवार, सविता पगारे, दिलीप पगारे, रंजना कांबळे, कल्पना पगारे, सविता आवटे, अमोल साळवे, रत्ना पवार, लक्ष्मी सूर्यवंशी, सुनीता जाधव, संगीता मोरे, रेखा बर्डे, मनीषा पगारे, माया ससाने, अलका जाधव, सुनीता माळी, मीरा कोकाटे, साक्षी पांडव, आशा सोनवणे, छाया पगारे, अलका पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही आगर टाकळीतल्या सगळ्या महिला आहोत। आम्ही आज इथे उपनगर पोलीस स्टेशनला निवेदनपत्र घेऊन आलेलो आहोत। त्याच्या मागचं कारण म्हणजे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती। त्या जयंतीमध्ये आम्ही सगळे उत्साहात ती साजरी करत होतो, तिथे नाचत होतो। तिथे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जातीभेद पाळायचा नाही, मानवता हा आपला एकच धर्म आहे। त्या उद्देशाने आमच्याकडे आदिवासी वाडा आहे, वैदवाडी आहे, इथले लोक येतात, एन्जॉय करतात, नाचतात, आम्ही त्यांना थांबवत नाही। पण वैदवाडीतले काही लोक तिथे आले, धक्काबुक्की झाली आणि सिद्धार्थ पगारे म्हणून माझा पुतण्याच आहे तो, त्याला धक्काबुक्की झाली आणि त्याने जातीवाचक शिवीगाळ की एक घाण शिवी दिली आणि म्हणे महार बोड्याचा। तर हा बोलला की तू जातीवरून शिवीगाळ करू नको, सॉरी माझा धक्का लागला असेल तर मला माफ कर म्हणून। पण त्याने ऐकलं नाही। ठीक आहे म्हणे, तू निघ बाहेर भेट म्हणे मला, मी तुझ्याकडे बघतो। मग हा घाबरला, हा चावडीमध्ये येऊन बसला। हे दोन मुलं लगेच पाठीमागून आले आणि त्याच्यावर बंदूक ताणली म्हणजे आता ह्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार? दिवसा ढवळ्यात जर ह्या गोष्टी होत आहे तर मुलांनी कुठे जायचं, कुठे थांबायचं, काय करायचं? आज तो मुलगा अशिक्षित नाहीये, तो काही असा गुंड वगैरे नाहीये, तो पोरगा LLB करतोय, उच्च शिक्षित युवक आहे तो। आज त्याच्यावर तुम्ही बंदूक ताणताय दिवसा ढवळ्या। आमच्या टाकळी गावातल्या मुलांना काय सुरक्षा आहे? तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे? आता आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। त्याचा नाशिकचा बालेकिल्ला म्हणून त्याला अख्ख्या मिरवणुकीमध्ये त्याचा अख्ख्या गावातून त्याची ढिंड काढली पाहिजे, त्याला जर अटक झाली तर येत्या 24 तासामध्ये। आणि दुसरं म्हणजे आमच्या टाकळी गावामध्ये खूप सारे अवैध धंदे आहेत। त्याच्यामध्ये दारू आहे, मटका आहे, चरस आहेत। रात्री 2 वाजता कुठे दारू मिळेल तर टाकळी गावामध्ये मिळेल, पहाटे 4ला दारू कुठे मिळेल तर टाकळी गावामध्ये। इतकी टाकळी आमची बदनाम झालेली आहे। पूर्ण युवा पिढी जी आहे ना आजची जी आहे सगळे शिक्षण घेण्याच्या मागे आहे, पण त्यांना जर वाटे दारू भेटते तर ते काय करणार? ते शाळेत जाणारी मुलं सुद्धा अफू गांजा ओढत आहेत। नगरपालिकेची शाळा आहे, तिथे सगळेजण दारू घेऊन बसतात। यांचा व्याजाचा धंदा आहे। व्याजाच्या धंद्यामुळे आमच्या गावातल्या एका माणसाने आत्महत्या केली। का तर रात्री 2ला फोन, 3ला फोन, त्याला टॉर्चर केलं गेलं, त्याचं अख्खं घर आज बसलेलं आहे। तो एकटाच युवक होता त्या घरातला, ताजं उदाहरण आहे आजचं। तर आमची एवढीच मागणी आहे की हे सगळे अवैध धंदे 2 दिवसात बंद झाले पाहिजे आणि आमचं टाकळी गावाची सुरक्षेची हमी आम्हाला भेटली पाहिजे। आमच्या महिला तिथे सुरक्षित नाही। आम्हाला अक्षरशः मुलींची जर लग्न करायची असेल तर टाकळी गाव सोडून भाड्याचं घर घ्यावं लागतं, तिथे जाऊन मुलींचे स्थळ येतात। आमच्या मुलांना कोणी मुली, हे सगळे धंदे बंद झाले पाहिजे। आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, मध्ये जो चौक आहे तिथे CCTV कॅमेरे बसवले। जर दखल नाही घेतली तर आम्ही वरपर्यंत जाऊ। आम्ही सगळ्या महिला एक होऊ आणि आम्ही मोर्चा काढू। आम्ही डायरेक्ट मोठ्या PCP साहेबाकडे जाऊन आणि आम्ही सगळं हे करू। आम्हाला 2 दिवसामध्ये सगळं बंद झालं पाहिजे।
कारण की आम्हाला खूप त्रास झालेला आहे खूप. आणि असं नाही का तात्पुरतं कायमचं झालं पाहिजे ते बंद. आम्हाला खूप त्यांच्यापासून त्रास झालेला आहे. आमच्या मुलींना स्थळ येते नाही, मुलांना नाही. एकदम झोपडपट्टी झालेली आहे आमची, झोपडपट्टी झालेली आहे. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड.